हे काळ्या पायनीत मी आलेलो आहे आमच्या गावाला तिगाव. काळ्या पायनीच्या शेतामध्ये आम्ही सोयाबीन पेरलेलं आहे आणि ह्या बिया तुम्ही बघू शकता एकदम टर उभारून आलेल्या आहेत. आणि या पद्धतीने या अशा ह्या बिया असतात, दिसल्या का? हां. तर हे सगळं अशा पद्धतीने आहे आणि वेळात वेळ काढून आम्ही सगळे येत असतो आमच्या गावाला. आणि आमचे शेतकरी काका, त्यांची मेहनत आणि काकू सगळ्यांची मेहनत इथे असते. समजून सांगा आम्हाला कसं कसं करतात, काय करतात? अरे नांगरणी करायची, अच्छा. मग वखरणी करायची, हां. आणि त्याच्यानंतर पेरणी करायची, मग खुरपणी करायची ना. असं. हां. तेव्हा पीक येतं. सोयाबीनला काय भाव आहे मग आता? 4,000च आहे. अच्छा. 4,000, 200, 300 असं आहे, जास्त नाही. हां. मग दरवर्षी आपण काय काय घेतो पिकं? सोयाबीन आणि हां. कांदा, बाजरी, बस. अच्छा. बाकी काही नाही, जास्त काही आणि भाज्या फळामध्ये? फळामध्ये काही नाही, फक्त आंबा आहे, बाकी असं ना? जास्त नाही काही. अच्छा. फळांचे नाही आपल्याकडे येत नाही ते डाळिंब, हां. याला लईच सरम लागत आणि हो. पाणी लागत हो. नाही ना. आहे काय? खरंय. ते बरोबर नाही येत. ते येतं शेंगा हे अशा आल्या चला. बरोबर. मी भरले शेंगा आता. हां. अरे बघू एक मिनटं परत. हां, परफेक्ट. शेंगा अच्छा. आल्या जरा. छानच. झालं ना त्याला खुरपणी. हा एवढा जवळपास किती एकरचा असेल हे? हे 50 गुंठे. हां, बरोबर. जास्त नाही. हे माझे शेतकरी काका शिवाजी गायकवाड यांच्या मेहनतीने हे अशा पद्धतीने शेती आणि शेतीपूरक उद्योग हे चालू असतात आणि त्या धर्तीवर हा सगळा प्रपंच आहे. तुम्ही बघू शकता कृषी संस्कृती भारताची आणि